ज्यांचं उभं राहत नाही ना, टाईट कडक होत नाही, त्यांच्यासाठी मी एक सुविधा घेऊन आली आहे. ती म्हणजे मला विचारताना तर माहिती नाही, मी जे माहिती आहे तेच बोलते, तेच सांगते. पण माझ्या फेसबुकवर माझ्या व्हिडिओवर एक डॉक्टर आहे, ते त्याच्या अशा त्याच्या त्या क्लिनिकच्या त्या जाहिराती टाकायला या की जसं काय माझ्या अकाउंटवर जे लोक आहेत ते त्याच्याकडेच जाणार आहेत ट्रीटमेंट घ्यायला. म्हणजे ते म्हणतोय मसाज करून भेटन, ते म्हणतंय खडं उभं राहील, ते म्हणतंय आकुड झाल्यानं लांब होईल. म्हणजे साईज काही लोकांची नसते का कमी, त्यांची ती लांबून देणार आहे म्हणून. आता माहित नाही, त्याची त्याला माहिती. कमी साईज असणारी ती लांब कशी होणार आहे. नाही, मला जर विचारता तर बघा, जरी साईज कमी असली ना तरी ती टायमाला लांबायची तेवढी लांब होती. म्हातारी आहे हा. जवान पोरी माझ्यासारखं क्लिअर खट अशा 1 to 1 जर बोलत गेल्या ना तर मग म्हणायचं दुनिया बिघडली आहे. आता आम्ही काय करू शकत नाहीत रे बाबांनो. हा, आमच्याकडं मार्गदर्शन करण्या इतकंच बळ बी उरलं या, आणि ते अनुभव तर घेता आलेलंच आहोत ना. पण आमच्याकडं ना एक स्पष्ट बोलण्याशिवाय दुसरा पर्यायच काही नाही. काय वाटतंय तुम्हाला? वाटू द्या काय वाटायचंय ती. जर मला गृहीत धरून काही जर कमेंट केली र बाबा, तर मग माझ्यापेक्षा तरुण तुमच्या घरात खानदानात जितक्या बी असतील ना त्यांची काही खैर नाही. हा, तर मी म्हातारी आहे हे मी स्वतः मान्य करते. तसं तुम्ही बी करा की आता बिचारीकड दुसरं काय उरलंय. ज्याला गरज आहे ते ऐकून घेतील, समजून घेण्याचा प्रयत्न करतील. ज्याला गरज नाही ते तिकडच पळा. पण प्रत्येक जणाला गरज असते आणि प्रत्येक जण घरातून शिकत नाही. त्याला माहिती घेण्याची तर तितकीच ऊसतोड म्हणायचं नाही हो मला, उत्सुकता असते. हा, तितकीच उत्सुकता असते. पण मार्गदर्शन करणारं जर माझ्यासारखं म्हातारं असेल ना तर काय हरकत आहे. तितक्यामध्ये मी आता हे सगळं सोडून दिलंय. तुम्हाला माहिती आहे खुर्ची फिरायली, आता कसं करावं. हो, खुर्ची बी बिघडली जरा. मी सोडून दिलंय आणि कुठेतरी माझी अर्निंग त्यामुळंच मार खायली आहे. पण सोडून का दिलंय? भेन नाही. मला तुम्ही काय समजित असताल? तुमच्या समजण्यानं काय ढेकळं होणार आहे का? घंटा फरक पडत आहे का? काय सुद्धा नाही. तुम्हाला काय माहिती आहे? मी फक्त बोलते. हाय का कोणाची हिंमत माझ्या समोर येऊन उभा राहायची, माझ्याकडं वाईट नजर टाकायची? असेल तर या.
कळलं का? मग नक्कीच अनुभव होणार तुम्हाला. नक्की मी कसली बाई हया, किती थर्ड क्लास बेकार. जे माझ्याकडे डोळा उचलून बघतो ना, त्याचे डोळे काढून त्याच्या हातात सुद्धा देत नाही. हा, पाळीव कुत्रे नाही, मी पाळीत कुत्रे, मला किसन येते कुत्र्या मांजरांची. हा, माझं नाव एक पूजा अर्चना यावरला आहे, वंदना. आता म्हणतात तुझं नाव आहे, पण तुझे कांड नाही रे. हे पुण्याचं काम आहे, पुण्याचं. ज्याला कळतं ना त्याला माहिती आहे, ज्याला माहिती नाही ना त्यानं बोलू बी नाही. तर हे बघा, उगाच फुकटच्या आशाला लागू नका. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी जे व्हिडिओ टाकते त्यावर डॉक्टर असं एकच नाही, कुणी बी डॉक्टर त्यांचे ते माहित नाही त्याला काय म्हणतात, की त्यांच्या क्लिनिकचं जे त्यानं बनविलेलं असतंय का ते टाकी तिथं माझ्या व्हिडिओवर. म्हणजे ते परमिशन करून घेतात असं म्हणायचं. हा, परमिशन करून घेतात. आणि हे खरंच आहे, असं होत नाही बरं का. डॉक्टर जरी असले तरी बी इलाजच होईल जे पुरुषामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आलेली आहे त्यावर इलाज होईल, शक्य नाही हो. ऐका माझं. तुमच्या चालचलणुकी, वागणुकी, खानपान ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला समजून घेऊन फॉलो करता येत नाही का? डॉक्टराकडे जा आणि त्याचं ऐका, त्यानं सांगितलं तसं पुन्हा वागा. अरे आधीच वागा ना. हा, कळलं का? पहिली गोष्ट, वयाच्या मानानं कबाड कष्ट करून करून ते आता थकून जातंय. त्याला बी हिसाबाची गरज आहे वयस्कर माणसांसाठी बरं का. हे माझ्या इतक्या वयात जे आहेत ना लोक, त्यांच्यासाठी हे पहिली गोष्ट सांगायली आहे. हा, माझ्यापेक्षा माझा नवरा 18-19 वर्षानं मोठा आहे. काय समजदारी दाखवणं गरजेचं असतंय. शेवटी जोडीदार आपला असतोय. तर आशा कुण्या कामाची नाही. हा, लाचरपणा नका ते कुणी करू नका, कळलं का? दुसरी गोष्ट, तरुण पिढीला असे प्रॉब्लेम काय येतात? लय माजली तरुण पिढी. हा, म्हणजे माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाया एवढ्या अनुभवी, एवढं त्यानं आयुष्य जगलेलं, त्या आयुष्यामध्ये किमान त्यांच्या लग्नाच्या नवऱ्यासोबत तरी ज्या गोष्टी त्यानं भोगत आल्या त्या गोष्टी आताचे किडे शिकवायला बघायला येतं सोशल मीडियामुळं. घंटा तुम्हाला काय माहिती आहे रे? हाय का काय माहिती? उगाच आपलं चलत आहो, ह्याचे त्याचे अकाउंट, ह्याचे त्याचे आयडिया चाळीत लागला तर लागला टोला, हाय का ना? टोला लागत नसतंय असाच. ते काय असते माहितीये का? तुमच्यासारख्याची एक मजाक केली जातीय.
तुम्हाला वाटतंय आम्ही म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायाला फसवणूक करताव, त्यांची फसवणूक करताव ना. आत्ताच मी थोडा वेळ झालं काय म्हणलं, वयाच्या मानाने कबाड कष्ट करून, कबाड कष्ट लक्षात घ्या, जे तरुणपणी तुम्ही एवढी धावपळ करता ना त्या कबाड कष्टासाठी, तेच कबाड कष्ट बरं का. तसं कबाड कष्ट करून करून विसाव्याची गरज असते. पण त्याच्या अपोजिट एक खाद्य म्हणायली बरं का. जर मला गृहीत धरलं रे बाबा, नाही त्याला लागू करणार तुमच्या खानदानात बरं का. एखाद्या बाईला नवऱ्याकडून ज्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत ना, त्या तुमच्यासारख्या लवंड्यांकडून करून घेतात. त्याच्यामध्ये त्यांचं खर्चीकरण काही सुद्धा होत नाही रे. जागेवर असतात त्या सेफ नवऱ्यासोबत. पण तुमच्या आयुष्याचा सत्यानाश नक्कीच होतोय. तुम्ही जिथे इन्व्हेस्टमेंट करायला हवं असतंय तिथे पुन्हा तुम्ही ऑटोमॅटिकली कसे कमी पडत जाता ना, आणि त्याची अनुभूती पुन्हा तुम्हाला होते जेव्हा तुमचा जोडीदार त्या मार्गाने जातोय. लय आहे साखळी, ही साखळी आहे साखळी. तर त्याच्यामुळं तुमच्यावर आहे, तुम्हाला स्वतः क्लिअर राहायचंय का मग नासून बसायचंय. स्पष्ट बोलते मी, कळलं का. ही नवी पिढी स्वतःला लय शहाणं समजायली. ह्या अशा चुकीच्या गोष्टीबद्दल सांगायले फक्त बरं का. नव्या पिढीशी माझं काही घेणं देणं नाही, दुश्मनी नाही, काही नाही. नव्या पिढीमध्ये मुला मुलींना करिअरवर लक्ष द्यावा. आत्ताच्या काळात पैशाची गरज आहे, माणसाची नाही. माहिती आहे, पैसा घेऊन जायचा नाही. पैसा माणसाला ते माणसातलं उठविता या, पण पैशाशिवाय जीवन नाही रे राव. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते पैसाच आपला खरा जोडीदार, सपोर्टर असतंय. तर तुम्ही ते मनावर घ्यायला पाहिजे. तुम्ही पैसा साठवायला पाहिजे, आणि साठवण्यासाठी तसं काहीतरी स्वतःच्या आयुष्यात करिअर बद्दल असे विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये आणायला पाहिजेत. मनामध्ये आणून काय फायदा नाही रे. नुसतं मनामध्ये आणायचं आणि चला आज हिच्या आयडीवर, चला उद्या तिच्या आयडीवर. आज आणि उद्या नाही रे बाबा, सेकंदाला मिनिटाला नुसते चाळीत राहायचं सोशल मीडियावर. अकाउंट, आयडिया आणि ते नम्र फिम्र दिलेले घेतलेले जबरदस्तीनं म्हणा, कसे म्हणा, गोडी गमतीनं म्हणा, गोड बोलून म्हणा, व्हॉट्सअपवर धिंगाणा. सकाळचा गुड मॉर्निंग, संध्याकाळचा गुड नाईट आला की आयुष्य सफलच होत आहे का ना. पण तुम्ही तुकडे जे मोडीत आहो ना, ते तुकडा
मिळवण्यासाठी हातपाय झिजवावे लागते हा. आणि ते जर तुम्ही झिजवीत नसलाव तर तुमच्या जाग्यावर दुसरं कुणीतरी झिजवीत असेल ना, जे तुमचं आहे. अरे बाबा माय बाप रे, माय बाप, हा, दुसरं कोणी नाही कोणाचं. पण त्या माय बापालाच आज कवडी मोल कोणी भाव द्यायना. हो, लई दुनिया, लईच दुनिया. कसं सांगू आता, एका व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं आता दुनिया संपावी म्हणलं होतं. काय कामाची असली दुनिया. लेकरायला जन्माला घालायचं, त्यांना लहानाचं मोठं करायचं, रात्रंदिवस जागत बसायचं, हागलं मुतलं दुखणं भानं कपडा लता शिक्षण वही पेन काय काय नसतंय खर्च. आता खाण्यापिण्याचं काढू नाही म्हणते तर, पण लागत आहेच की टायमाची टायमाला काय. आणि ते बी असं साधं सुद्धा काय. आताच्या पोरी त्याचं दूध बी पाहिजे ना. आता वरचं दूध आणायला किती पैसा चाललाय. एवढं म्हणजे त्या मायबापानं त्या पैदा केलेल्या लेकरासाठी राब राब राबायचं. आणि पुन्हा ते लेकर मोठे झाले की ते म्हणते तर तुम्ही आम्हाला विचारून पैदा केलं का. खास तुमच्या मधी त्याला आम्ही काय करावा अशी बोलायली तर कुठं कुठं. आणि लयच बाबा 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 डोसक्याच्या बाहेरूनच चाललंय, वरूनच चाललंय. हा, हे सोशल मीडियावर बघून ऐकून. हो, असे घटना घडायलेल्या येतात ना समोर. तर हे माझ्या अकाउंटवर जे लोक असे त्यांच्या क्लिनिकचं म्हणा, त्यांच्या त्या प्रोडक्टचं म्हणा, ते स्वतःच प्रमोशन करून घ्यायले तर खरंच त्यांचा फायदा होईल का. नाही होणार. मी सांगते तुम्हाला का, तर ते सगळं खोटं असतं या. ज्याचं उभं राहाय नाही त्यानं स्वतःच मनावर घ्यायचं असतंय. कळलं. त्याच्यासाठी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतंय. ते बदल कसा घडवून आणायचा ते लय बऱ्या सांगितलंय, पण ते व्हिडिओ डिलीट करून टाकलेत मी आता, हे का नाही. तर पुन्हा मी सांगू का तुम्हाला, पुन्हा सांगू का सांगा. जर तुम्ही ऐकायला तयार असताल तर मला कमेंट करून सांगा. ते जातीवादन, ते धरणेन मरणेन, ते कायनून बायनून तेच आलंय पुढं सोशल मीडियावर जरा जास्तच. हा, आरक्षण, आता तर आरक्षणच समान करा म्हणून काय ते आरक्षणावरूनच आता तो बोंब उठवली आहे. पण शक्य आहे का आरक्षण समानतेचं होणं. त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय करावं लागेल माहिती आहे का, जे माझ्याकडं नाही ना ते दुसऱ्याकडं आहे आणि त्याचं मला द्यावं लागेल. जे त्याच्याकडं अधिक आहे ना, अधिक ते त्याच्याकडे ठेवायला त्याला जमणार नाही. त्याचं जे अधिक आहे ते माझ्यापर्यंत आलं पाहिजे आधी, तेव्हा मग काहीतरी विचार करता येईल आरक्षणाबद्दलचा. डोक्यात जायचे कामं कुणी करायचे नसते तर पण ह्या सोशल मीडियावर काही बी व्हायरल व्हायला. अगदी बाथरूम मध्ये बसून हागायला सुद्धा जर टाकलं ना सोशल मीडियावर त्याला बी लोक व्हायरल करायला येतं. चला निघा. म्हण की कधीच शक्य होणार नाही. प्रयत्न करून बघा. चला. हा बाबांनो, मी भिकारी आहे, तुम्ही श्रीमंत आहोत. तुमची श्रीमंती मला काय हवी. मग मला पोट भरण्यासाठी आरक्षण गरजेचं आहे. प्रत्येकाच्या डोक्यात आणि प्रत्येकाच्या मनात हेच विचार आहेत आता. तर मग आरक्षण त्याच्यावर